कुर्ल्यातील श्रीकृष्ण क्रीडा मंडळ श्री खंडोबा हनुमान मंदिर यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। या सप्ताह सोहळ्यामध्ये प्रामुख्याने श्री हनुमान जन्मोत्सव, काल्याचे कीर्तन, काल्याचा महाप्रसाद, पालखी मिरवणूक आणि महाआरती व तळी भंडाराही आयोजित करण्यात आला। यंदाही रहाडी जागरण गोंधळ घालण्यात आला। हा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे, हा कार्यक्रम श्रीकृष्ण क्रीडा मंडळाच्या माध्यमातून खंडोबा हनुमान मंदिराची जी समिती आहे, या समितीने गेल्या 40 वर्षापासून ही परंपरा चालू ठेवलेली आहे। फार जुने जाणते वयस्कर लोक होते, ज्यांना खंडोबा जे देवस्थान आहे, महाराष्ट्राचं आराध्य दैवत, त्याबद्दलची आस्था होती। त्यांनी आमच्या तरुण मंडळींना एकत्र करून या मंदिराची स्थापना केली। त्याचबरोबर त्यांच्यासोबत वारकरी सांप्रदायिक क्षेत्रामध्ये भजन कीर्तन प्रवचन पारायण करणारे असे विद्वान कीर्तनकार होते। या दोघांच्या संगनमताने हा कार्यक्रम आयोजन करण्याचं ठरलं आणि या सप्ताहामध्ये कार्यक्रम करण्याचं महत्त्व म्हणजे असं आहे की रामनवमीच्या आदल्या दिवशी अष्टमी असते, अष्टमीनंतर नवमीला रामनवमी असते आणि त्यानंतर शेवटच्या दिवशी सकाळी हनुमान जयंती, हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम असतो व संध्याकाळी ज्यांचं मंदिर आहे खंडोबा महाराज, त्यांची चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सव म्हणून हा एक मोठा उत्सव असतो। म्हणून या सप्ताहामध्ये हा कार्यक्रम आम्ही साजरा करण्याचं ठरवलं। तसेच या कार्यक्रमामध्ये फक्त महाराष्ट्रामधूनच नव्हे, संपूर्ण देशभरातून नामवंत कीर्तनकार येऊन ज्ञानदानाचं, रामायण, महाभारत, गीता, ज्ञानेश्वरी याबद्दल जो ज्ञानदानाचा लाभ देतात आणि धर्म कसा जोपासायचा, धर्माचं पालन कसे करायचं आणि आपल्या देवस्थानाचं पावित्र्य कसं राखायचं याचं आम्हाला ज्ञानदान करतात। अशा पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो। खंडोबा हनुमान मंदिर या मंडळातर्फे, श्रीकृष्ण क्रीडा मंडळातर्फे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला रामनवमीपासून हनुमान जयंतीपर्यंत दरवर्षी इथेच अखंड हरिनाम सप्ताह भरतो। त्याप्रमाणे यावर्षी देखील अखंड हरिनाम सप्ताह झाला। काल त्याप्रमाणे रात्री आमच्याकडे एक दीपज्योतीचा कार्यक्रम झाला आणि आज प्रथेप्रमाणे हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम आम्ही पालखी मिरवणूक काठी नाचवत पालखी घेऊन पूर्ण कुर्ल्यात फिरून आलो। तसेच यावेळी श्रीकृष्ण क्रीडा मंडळ, खंडोबा हनुमान जनसेवा समिती आणि कुर्लेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।